ते उसळी घेतली आहे ती शिवबांचे वीर या संघाने. सलामीच्या गोलंदाजीसाठी आले तो म्हणजे राजेश. सामन्याला सुरुवात होते. पहिलं ओव्हर टाकण्यासाठी, पहिला पंचक टाकण्यासाठी राजेश याची वर्णी लागलेली आहे आणि सकाळपासून स्फोटक अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे सनी कांबळी. डर्बी पॅव्हलियन एंड कडून तयार राजेश आणि सामना करण्यासाठी सज्ज सनी कांबळी. सलामीचा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर आपण बघताय तो राज जगताप. आपल्या बॉलिंग मार्कवर राजेश तयार. पहिला चेंडू सनी कांबळी याच्यासाठी. सुरुवात मात्र केली आहे ती वाईडने. +1 आलेला आहे त्याच्यामध्ये, कारण बाहेरून चेंडू आलेला आहे त्याच्यामुळे चेंडू झालेला नाही, परंतु धावा मात्र 2 झालेल्या आहेत. पुढचा चेंडू राजेश याचा. चांगला चेंडू, चांगला कमबॅक यावेळेला राजेश याचा. राजेश तयार. पुन्हा एकदा सज्ज सनी आपल्या बॅटिंग मार्कवर. राजेश बॉलिंग मार्कवर तयार. डर्बी पॅव्हलियन कडून सुरुवात करतोय. फटका चांगला आहे, गेलाय परंतु मिस हिट झालाय. पाहूया झेल होऊ शकतो का. आणि झेल बाद. पहिला मोठा हादरा. राजेश गोहिल अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. मिस हिट झाला, बॅटची कडा घेतली आणि चेंडू मात्र विसावलाय तो देव याच्या हातात आणि झेल करवी बाद झालाय. देव याच्याकडे झेल करवी बाद झालाय तो म्हणजे सनी कांबळी. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, अनुभवाचा पुरेपूर फायदा. मोठा मासा गळाला फसलाय ते सनी कांबळीच्या रूपामध्ये. आतापर्यंत स्फोटक फलंदाजी, अंदाजामध्ये फलंदाजी करत होता, परंतु त्याला शांत ठेवण्यात यश आले ते म्हणजे राजेश गोहिल याला. नवीन फलंदाज सुमित हिंदळेकर सनी कांबळी याची जागा घेतोय. शिवरक्षक आणि शिवराज, शिवरक्षक आणि शिवराज, शिवराज्य. आपण नाणेफेकीसाठी यायचे. शिवरक्षक आणि शिवराज्य. क्षेत्ररक्षणात थोडाफार बदल करण्यात येतो तो म्हणजे राजेश गोहिल याच्याकडून. डावखोरा फलंदाज राज जगताप सामना करेल राजेश याचा. फटका चांगला. पाहूया झेल होतो का हा पण. आणि ह्यावेळेला मात्र मला वाटतं पुन्हा एकदा झेल मिस हिट झालाय, पाहावं लागेल. झेल घ्यायला हवं होता, कारण झेल आपल्याला माहिती आहे बरेचसे झेल या मावळे या संघाकडून सुटले. जर आजच्या सगळ्या मॅचेस आपण बघितल्या बरेचसे मिसफिल्ड झालेले आहेत. प्रयत्न मात्र करतायत खेळाडू, परंतु चेंडू काही त्यांच्या हाताला फारसा लागत नाहीये.
सुमित इंदळेकर एक तडाखेबंद फलंदाज. आंतरइमारतीय सामन्यांमध्ये सौदा हाईट्स या संघाकडून आपली चमक दाखवणारा खेळाडू, परंतु यावेळेला मात्र फलंदाजासाठी सज्ज. तेवढाच थोडासा चेंडू हलका त्याच्यावर वेग कमी केला आणि एक निर्धाव चेंडू. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन राजेश याचं. पहिल्या पंचकामध्ये एक मोठा मासा सनी कांबळेच्या रूपामध्ये त्याने आपल्या गळाला लावला आणि त्याचा फायदा बघत असाल आपण. धावसंख्येला मात्र ब्रेक लावून ठेवलाय. चांगला फटका, चेंडू पुन्हा एकदा हवेत, पण ह्या वेळेला मात्र पाहूया चेंडू मैदानातच राहिला आणि तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण देव याच्याकडून. एका धावेतच समाधान मानावं लागेल सुमित इंदळेकरला. स्वतःचं खातं खोललंय ते एका धावेने आणि पंचक संपलंय आणि धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 4. एक गडी बाद. शिवराज्य संघाचे कर्णधार कृपा करून येते. शिवराज्य संघाचे कर्णधार संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं पंचक घेऊन येतो तो म्हणजे बंड्या श्रीलेश आमरे, कर्णधार मावळा या संघाचा. ऑलराऊंडर खेळाडू, व्यावसायिक खेळाडू. डर्बी पॅलेंट एंड कडून ओव्हर द विकेट गोलंदाजीची सुरुवात करेल आपल्या. सामना करण्यासाठी सज्ज सुमित इंदळेकर. पहिला चेंडू बंड्याचा. चेंडू हलका केला, यॉर्क केला होता, फ्लाइट दिला होता चेंडूला, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी सुमित इंदळेकर. धावसंख्येत होते ते 1 ने वाढ. राज जगताप पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे शिलेश आमरे याचा. आणि चेंडू तटवण्याचा राजेचा प्रयत्न. दोन्ही व्यावसायिक खेळाडू राज जगताप आणि एका बाजूला म्हणजे शिलेश आमरे. निकी बॉईज संघाकडून आपली जो चमक दाखवतो तो असा राज जगताप, परंतु ह्यावेळेला मात्र त्याच्या समोर आहे तो विक्रोलियन्स संघाकडून खेळणारा बंड्या श्रीलेश आमरे. व्यावसायिक संघ दोन्ही एकमेकांसमोर जेव्हा आमने सामने ठाकतात. मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या झाली आहे ती 2 पंचक अखेरीस धावसंख्या झाली ती 11 आणि 1 गडी बाद. मैदान क्रमांक 1. मैदान क्रमांक 2 वर 2 धावा घोषित पंचांकडून. मैदान क्रमांक 2 वर धावसंख्या झालेली आहे ती 7. बंड्या बॉलिंग मार्कवर तयार. फटका चांगला आहे, फुलटॉस चेंडू, त्याला कॅच केलाय 2च्या दिशेमध्ये. राज जगताप याने 2 धावा आपल्या संघासाठी ऍड केल्यात ते आपल्या स्कोअर कार्ड मध्ये. थोडासा चेंडू आखूड ठेवलाय, मात्र वेग तेवढाच जास्त आणि एक निर्धाव चेंडू. या दरम्यान चांगला कमबॅक बंड्याचा. दोन पंचक अखेरीस धावसंख्या झाली ती 9. मैदान क्रमांक 2 वर. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं असं पंचक घेऊन येतोय तो म्हणजे हितेश. आणि सामना करण्यासाठी सुमित सज्ज,
धावसंख्येचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न होईल आता या, कारण एखादी तरी ओव्हर नक्कीच टार्गेट केली जाईल या दोन्ही फलंदाजांकडून. एका बाजूला आहे तो सुमित इंदळकर आणि दुसऱ्या बाजूला आहे तो राज जगताप. हितेश आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. डर्बी पॅलेन कडून गोलंदाजीची सुरुवात. सामना करण्यासाठी सज्ज सुमित इंदळकर. पहिला चेंडू हितेशाचा. फटका चांगला आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. खेळाडू त्याच्या खाली आहे. पाहूया काय होतं. विजय त्याच्या खाली आलाय आणि मात्र झेल इथे सुटला आहे. दुसरा झेल असेल मला वाटतं विजय याचा. ह्यापूर्वीच्या सामन्यामध्ये एक सोपा झेल सुटला होता आणि तसंच काहीसा आता होताना झेल मात्र सुटलाय आणि थोडेसे नाराज गोलंदाज. क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. जो लूज खेळाडू आहे त्याला थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करण्यात आले आणि एक पक्का खेळाडू त्याच्या जागी आणण्यात आलाय. कारण आतापर्यंत गडी फक्त एकच बाद झालाय. चांगलं सावरलंय. चांगली धावसंख्या सावरली आहे ती दोन्ही फलंदाजाने. राज जगताप आणि दुसऱ्या बाजूला आहे तो सुमित इंदळकर. या दोघांनी यावेळेला मात्र चेंडू एक स्वैर मारा. थोडंसं मला वाटतं माइंड डिस्ट्रॅक्ट झालंय त्या झेल सुटल्यामुळे आणि वाईडचा इशारा पंचांचा. आणि झेल सुटल्यामुळे किती नुकसान होऊ शकतं ते आपल्याला पुढच्या येणाऱ्या चेंडूंमध्ये कळेल. चांगला चेंडू यायला यॉर्क केला होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि मला वाटतं ह्यावेळेलाही परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाहीये. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. एका धावेतच समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एकने वाढ झाली आहे ती म्हणजे ती झाली ती 12. पुढच्या चेंडूसाठी हितेश सज्ज. पाहूया झेल सुटण्याचा काय फायदा होतो. मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या झाली आहे ती 20 आणि झेल मात्र सोडलाय आणि त्याचा परिणाम असा झालाय 2 धावा मिळाल्यात. सुमित इंदळकर 20-20 1 वर. सुमित इंदळकर यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. 20-20 वळवा मैदान क्रमांक 2 वर 4 घ्यायला सुरुवात केली आहे सुमित इंदळकर यांनी. बघावं लागेल इथे पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेत. कृपया करून खेळाडूंनी जवळ जायचं नाही. आमचे तिसरे पंच आणि पंचांनी डिसिजन रिवोक केलाय आणि हा चौकार घोषित. आणि झेल सुटल्याचा परिणाम आपण बघितला असेल. 2 धावा वाटत होत्या त्या चौकारात कन्वर्ट केल्यात सुमित इंदळकर याने आणि नक्कीच नुकसान झाले ते मावळे या संघाला. तो झेल घ्यायला हवा असं वाटत असेल विजय यांनी. फटका मात्र यावेळेला तेवढा चांगला कमबॅक हितेशाचा. खेळाडू त्याच्या खाली आणि झेल यांच्याकडनं सुटणं मुश्किल नाही नामुमकिन आहे. आणि यावेळेला मात्र सुमित इंदळकरला बाद व्हावं लागतं. अप्रतिम झेल बंडे याच्याकडून. आणखी एक हादरा चांगला कमबॅक हितेशाचा. धावसंख्या झाली ती 16. अक्षय नवीन फलंदाज अक्षय मैदानात येतोय. त्याचं कारण आहे सुमित इंदळकर याला सुमित इंदळकर बाद करण्यात यश मिळाले ते हितेशाला. हितेशाचा पुढील चेंडू शेवटचा चेंडू.
उलटा चेंडू, राज जगताप चेंडू पुन्हा एकदा हवेत, आमिर त्याच्या खाली आणि हा झेलबाद. आणखी एक गडीबाद आपल्या ह्या पंचकामध्ये आणि संपूर्णपणे दबावाखाली तो म्हणजे शिवमानचे वीर हा संघ. धावसंख्या झाली आहे ती 16. मैदान क्रमांक 1 वर आपण वळतोय आता. मैदान क्रमांक 1 वर चेंडू हवेत, वेदांत करतोय फलंदाजी. यावेळेला मात्र एक धाव घेतली. पाहूया दुसरा धावेचा इथे प्रयत्न होतोय. थोडासा आणखी क्रिसच्या पुढे गेलाय तो वेदांत. मैदान क्रमांक 2 वर वळूया. नवीन फलंदाज झाला तो विनय माने. एक अप्रतिम गोलंदाज आणि फलंदाजही पाहूया आपल्या संघासाठी ह्या शेवटच्या पंचकामध्ये काय करतोय. सुहास बडे यांच्याकडे हा चेंडू सोपवला गेलाय. धावसंख्येला मात्र ब्रेक लागलाय, ती झाली ती 16. पहिला चेंडू सुहास बडे यांचा सामना करण्यासाठी सज्ज विनय माने. फटका चांगला आहे. मला वाटतं थेट मैदानाच्या बाहेर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलला तो विनय याने. थेट गेलाय मैदानाच्या बाहेर. पाहावं लागेल किती धावा पंचांनी घोषित केल्यात. 2 धावा घोषित केल्यात. धावसंख्येत झाली ती 2 ने. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होईल तो विनय माने याचा. त्याच्या नियोजित जागेवर त्याला खेळण्यासाठी पाठवले ते कर्णधाराने. मैदान क्रमांक 2 वर 27 धावा हव्यात विजयासाठी. 1 वर माफ करा, 27 धावा हव्यात विजयासाठी. शिवतेज या संघाला 27 धावा हव्यात. धावसंख्या झाली ती 18. शिवमानचे वीर या संघाची. फटका चांगला आहे, गेलाय तो स्लिपच्या दिशेमध्ये. 1 धाव मात्र घेतले. अक्षय याच्याकडे स्ट्राईक आले आहे. अक्षय एक तडाखेबंद फलंदाज. ह्यापूर्वीच्या सामन्यामध्ये अप्रतिम अशी फलंदाजी केली होती. आणि ह्या 3 चेंडूमध्ये पाहूया आपल्या संघासाठी किती धावा एकूण मिळवता येत आहेत ते अक्षयला. आखूड ताप्याचा चेंडू गेलाय तो, परंतु ह्याला चेंडू मात्र मैदानात राहिला. एका धावेतच समाधान मानावं लागेल इकडे. आणि अक्षय मात्र तेवढाच हलका धावत गेलाय. मात्र पाहूया काय होतं इथे. आणि याला आत्महत्या करणं असं म्हणतात. विनय माने याचा बळी दिला गेलाय. 2 धावा झाल्या असत्या कदाचित, परंतु थोडासा लेझी अक्षय, त्याच्यामुळे विनय मानेचा बळी गेलाय. गडी बाद झालाय. नवीन फलंदाज शरद गांधी. अक्षय करेल सामना. फटका चांगला आहे, परंतु पाहूया मैदानाच्या बाहेर जातो का नाही. मैदानातच राहिला. एका धावेतच समाधान मानावं लागेल. मला वाटतं तितकंसं काही प्लॅन सक्सेसफुल झाला नाहीये, कारण जिथे 2 धावा होत्या तिथे एक गडी बाद झाला आणि त्यानंतर आणखी 1 धाव. डावखोरा फलंदाज शरद गांधी सामना करेल सुहास बडे यांचा.
चेंडू मात्र पाहूया इथे धावचित होतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन सुहास बडे यांच्याकडून. धावसंख्या झाली ती शिवबाची वीर्य संघाची 20 आणि 21 धावा हव्यात विजयासाठी 20 चेंडूंमध्ये. मैदान क्रमांक 1 वर वळूया. सागर कांबळी आणि दुसऱ्या बाजूला आहे नॉन स्ट्रायकर एंडवर अजिंक्य पाटील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कर वैभव नाईक. बावीस धावांची आवश्यकता आहे. वैभव नाईक गोलंदाजी करतोय तो सागर कांबळी याला. फटका चांगला आहे परंतु चेंडू हवेत पाहावे. झेल होऊ शकतो का वेदांत त्याच्याकडे आणि झेल बाद. मोठा हादरा सागर कांबळीच्या रूपामध्ये. तंबूत परतावं लागतंय आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन येते वैभव नाईक याच्याकडून आणि तेवढंच अप्रतिम झेल वेदांत याच्याकडून. वैभव नाईक पुढचा चेंडू घेऊन सज्ज. अजिंक्य पाटील याला मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू हलकासा पुश केलाय. स्ट्राइक रोटेट होते. एका धावेत समाधान मानावं लागेल. चांगला चेंडू यावेळेला मात्र वैभवाच्या निसटलाय तो यष्टी रक्षकाच्या हातातून. एक डी झोन मध्ये चेंडू गेला. धावसंख्येत झाली ती 1 ने वाढ. हर्षित जैन करतोय फलंदाजी. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन ते वैभव नाईक याच्याकडून. चांगली फलंदाजी केली होती यापूर्वीच्या सामन्यांमध्ये आणि गेल्याच रविवारी आंतरइमारतीय सामन्यांमध्ये सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं आणि आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिला होता. असा हा वैभव नाईक गोलंदाजी मार्कवर तयार सामना करतोय तो हर्षित. आणि यावेळेला मात्र सुंदर गोलंदाजी इथे यॉर्क केला होता चेंडू. अपील करतोय तो म्हणजे अमरीश नाईक यष्टीरक्षक परंतु पंचांनी ती दाद फेटाळली आहे. चांगला चेंडू केला होता. यॉर्क चेंडू केला होता. पंचक संपलंय.
अमरीश नाईक नवीन गोलंदाज मैदान क्रमांक 1 वर सामना करण्यासाठी अजिंक्य पाटील सज्ज. फटका यावेळेला हवेत आहे. खेळाडू बरेचसे लांब यष्टीरक्षक प्रयत्न करत होता परंतु एक धाव मात्र मिळालेली आहे. धाव संख्येत झाले ती 1 ने वाढ. अमरीश नाईक बॉलिंग मार्कवर तयार. सामना करण्यासाठी हर्षित जैन तयार. आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय. स्ट्राईक रोटेट होते. एका धावेत समाधान मानावं लागेल. यावेळेला मात्र बॅटची कडा लागली होती. मला वाटतं इथपर्यंत कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला होता. अजिंक्य पाटील याची ही विकेट होती, अत्यंत महत्त्वाची विकेट. परंतु मात्र झेल सुटलाय आणि त्याचा आता काय परिणाम होऊ शकतो ते पुढच्या सगळ्या चेंडूमध्ये आपल्याला कळेलच. कॉमेंट्री बॉक्स पर्यंत त्याचा आवाज आला होता. पुढचा चेंडू अमरीश नाईक. फटका चांगला आहे. मगाशीच मी म्हटलं त्याचा परिणाम असा झालाय अजिंक्य पाटील यांनी चान्स घ्यायला सुरुवात केली आहे. 2 धावा आपल्या संघासाठी मिळवल्यात. एक उत्तुंग असा टुडी फटका मारलाय आणि धावसंख्येत झाली ती 2 ने वाढ. 11 चेंडूत 19 धावांची आवश्यकता. फटका चांगला. चेंडू मात्र यावेळेला हवेत. वेदांत याने प्रयत्न केला होता परंतु थोडंसं आखूड राहिला. 1 धाव मात्र घेतली. पाहूया दुसरा धावेचा प्रयत्न नाकारलाय तिकडे अजिंक्य पाटील यांनी. आणि सेफ झोन म्हणजे सेफ खेळी खेळण्याचा इथे आता मात्र प्रयत्न होईल कारण विकेट सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं झालं ते शिवतेजच्या अजिंक्य पाटील ह्या खेळाडूला. दोन पंचका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 9 आणि 18 धावांची आवश्यकता 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडूत 18 धावा, 10 चेंडूत 18 धावा, 18 धावा 10 चेंडू. आणि मानव आरोटे द गोल्डन बॉय याच्याकडे हा चेंडू सोपवण्यात आलाय. कानमंत्र देऊन त्याला गोलंदाजीसाठी पाठवले ते म्हणजे अमरीश नाईक याने. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहे. त्याने 18 धावांची आवश्यकता. आणि अजिंक्य पाटील जिथपर्यंत मैदानात उपस्थित आहे तोपर्यंत ही धावसंख्या त्यांच्यासाठी अत्यंत अत्यंत हलकी अशा पद्धतीची असणार आहे. परंतु मानव आरोडे एक नवोदित गोलंदाज आणि अप्रतिम गोलंदाज. आता गेल्या 1 ते 1.5 वर्ष आपल्या गोलंदाजीची कमाल आंतर इमारती तसेच लीग मॅचेसमध्ये दाखवण्यात यशस्वी झाला तो मानव आरोडे. आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया त्याची रेंज मात्र कुठपर्यंत गेली आहे आणि पंचांचा निर्णय इथे जाते तो चौकारासाठी. मगाशीच मी म्हटलं अजिंक्य पाटील जिथपर्यंत मैदानात उपस्थित आहे तोपर्यंत मॅच संपूर्णपणे शिवतेजकडे झुकलेली असेल आणि झेल घेतला असता असं वाटत असेल. वैभव नाईक यांच्या हातातून हा झेल सुटला होता यष्टीरक्षकाकडून आणि त्याचा परिणाम असा होतोय हे आपण बघू शकता. मानव आरोडे दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. फटका चांगला आहे थेट मैदानाच्या बाहेर आणि रेंज ही तितकीच आहे. षटकार चौकार 2D पाहावं लागेल किती आहेत. 2 धावा. धावसंख्येत होते ती 2 ने वाढ. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. 2 चेंडूत आतापर्यंत 6 धावा आल्यात. संपूर्णपणे सेफ खेळण्याचा प्रयत्न. मानव आरोडे तयार. अजिंक्य पाटील तयार पुढच्या चेंडूसाठी. फटका चांगला. चेंडू हवेत आहे. वेदांत त्याच्या खाली आणि जेलबात. गोल्डन बॉयने गोल्डन बॉल टाकला आणि आपल्या जो प्रमुख खेळाडू होता शिवतेजचा त्याला तंबूत धाडण्यात यश आलंय. फटका मारण्याच्या नादात अजिंक्य पाटील आपली विकेट देऊन बसला. अजूनही मॅच संपलेली नाहीये.
अजूनही मॅच मध्ये कमबॅक करण्याचा गोलंदाजी संघाचा प्रयत्न. आता मात्र अतितटीचा सामना आपण पाहाल तो मैदान क्रमांक 1 वर. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू तो 12 धावा. सात चेंडूत 12 धावा. ऋषी पालकर नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर मैदान क्रमांक 1 वर. मानव आरोडे गोल्डन बॉय विथ द गोल्डन बॉल. आता मात्र शर्थीचे प्रयत्न होतील. फटका पुन्हा एकदा हवेत. चेंडू हवेत. पाहूया झेल होते का आणि हा झेल घ्यायला हवा होता. अत्यंत पॉइंटचा खेळाडू थोडासा लेझी झाला आणि एक धाव मात्र झाली हर्षित जैन. बॉल किती बाकी आहेत जितू? एक चेंडू शिल्लक. 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. चांगल्या गोलंदाजीचा अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन मानव आरोटे याच्याकडून. एका धावेत समाधान मानावं लागेल. पंचक संपलंय. शेवटचा पंचक शिल्लक आणि 10 धावा हव्यात विजयासाठी. 10 धावा विजयासाठी. पाहूया कोणाकडे गोलंदाजीची धुरा दिली जाते. चांगल्या गोलंदाजीचा प्रदर्शन मानव आरोटे याच्याकडून. वेदांत नवीन गोलंदाज. स्कोर झालाय मैदान क्रमांक 2 वर. 15. 22 पाहिजे. 7 मागताय. 15 हुआ आहे. मॅच झाल्यानंतर जरा क्रीसवर सगळे लाईन पडायचे. बॉम्बेश क्रीसवर लाईन पडावी लागेल सर सांगतात. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता मैदान क्रमांक 1 वर. वेदांत चांगला चेंडू. चेंडू हवे. झेल घेतोय का पाहूया. पॉइंटचा खेळ झेल बाद. मॅच मध्ये आणखी रंग देण्याची इथे शक्यता. 4 चेंडू 10 धावा. मनवी पहिल्याच वेदांताच्या चेंडूवर गडीबाद झालाय. आता मात्र संपूर्णपणे दबावाखाली आहे तो शिवतेजचा संघ. अभिषेक आलाय फलंदाजीसाठी मैदान क्रमांक 1 वर. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. अमरीश नाईक याने प्रयत्न केला होता. मॅच आणखी लांब होत चाललाय तो म्हणजे शिवतेज कडून. प्रत्येक चेंडू एक तरी चेंडू मैदानाच्या बाहेर मारायला हवा. परंतु तो समोरच्या बाजूला नाही तर आपल्या लेग साईडच्या दिशेमध्ये. पाठी मात्र आपल्याला एकच धाव मिळेल. पुढचा चेंडू वेदांत याचा. अगोदर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. इथे मात्र एक धावच मिळते. प्रयत्न होत नाही हर्षित त्याच्याकडून मैदानाच्या बाहेर मारण्याचा. कारण बऱ्याचशा धावा हव्यात. आपल्याला माहिती असेल ॲव्हरेज राखून ठेवायचं असेल. अजिंक्य पाटील याची विकेट अत्यंत महत्त्वाची होती त्यामध्ये आणि तो झेल तेवढाच अप्रतिम घेतला. चांगला कमबॅक वेदांतकडून आपल्या संघाला सेफ झोनमध्ये आणण्यासाठी.
अगुरताबाचा चेंडू चेंडू मात्र हवेत आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. बॅटचा टो घेतला अभिषेकाच्या आणि 2 धावा घोषित पंचांकडून. अटॅक करण्याचा प्रयत्न. मैदान क्रमांक 2 वर मात्र 2 धावांची आवश्यकता. मैदान क्रमांक 2 वर झेल होता मात्र झेल सुटलाय. विजय संघ ठरलाय. वळवा मैदान क्रमांक 1 वर फटका चांगला आहे परंतु चेंडू हवेत आहे. अमरीश नाईकच्या हातातून झेल नाही सुटलेला आहे आणि झेल बाद. आणि जी आयडियाची कल्पना दिली होती ती यशस्वी ठरली आहे. ती वेदांत याची आणि विजय संघ ठरलाय. शिवशंभो विजय संघ ठरलाय. अभिनंदन आपलं. मैदान क्रमांक 1 वर जो होणारा सामना आहे तो शूरवीर आणि शिवभक्त आणि शिवरक्षक आणि शिवराज्य मैदान क्रमांक 2 वर.